सैन्यासाठी रक्तदान हा जगातील पहिलं उदाहरण आहे, असं गौरवोद्गार राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे बोलताना काढलेत। दरम्यान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील चिवट कार्यकर्ता असून ते यापुढे 10 महाराष्ट्र केसरी होतील असा ठाम विश्वास करत यापुढच्या काळात त्यांनी पोलीस आणि पैलवानांच्या सहकार्याने सांगली अंमली पदार्थ मुक्त मोहीम हाती घ्यावी असं आवाहन मंत्री सामंत यांनी केलं आहे। सैन्यासाठी रक्तदान करण्यासाठी 1000 युवकांची धर्मवीर एक्सप्रेस सांगलीतून जम्मू काश्मीरकडे रवाना झाले। त्यांचा शुभारंभ मंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, मोहन वनखंडे, जैन समाजाचे नेते रावसाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले, चंद्रहार पाटील यांनी देशासाठी अभिनव असा उपक्रम राबवलाय। त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे। काही लोकांना चंद्रहार पाटील यांचा फायदा उठवता आला नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावलाय। दरम्यान रक्तदान केल्यानंतर सांगलीला लागलेले नशेबाजीचे ग्रहण कमी करण्यासाठी पैलवानांनी पुढाकार घेऊन सांगली नशामुक्त करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलंय। यानंतर मंत्री उदय सामंत यांनी संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते धर्मवीर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले। शिवसेना पक्षाच्या वतीनं चंद्रहार पाटलांच्या पुढाकारानं आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आशीर्वादानं ही सिंदूर महारक्तदान यात्रा ही देशातली पहिली यात्रा सांगली जिल्ह्यातून जम्मूकडे रवाना होते। ज्या सैनिकांच्या जीवावर आपण जगतो, ज्या सैनिकांच्या जीवावर आपण सुखाची झोप घेतो, त्यांच्यासाठी रक्तदान करणारा हा अतिशय ऐतिहासिक असा क्षण आहे। 1000 पैलवान आणि युवक या धर्मवीर एक्सप्रेसमधनं जम्मूकडे रवाना होत आहेत। आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच या आपल्या सैनिकांनी पाकिस्तानला अतिशय चांगल्या पद्धतीनं धडा शिकवला होता। आपण सैन्यावर जाऊन लढू शकलो नसलो तरी देखील त्यांच्या सुखदुःखामध्ये सांगली जिल्हा हा समर्पित आहे ही दाखवणारी ही महारक्तदान यात्रा आहे आणि याचं सगळं श्रेय हे चंद्रहार पाटलांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना जातं। आणि दुसरं महत्त्वाचं जे सांगायचं आहे, एखाद्या पक्षामध्ये नेतृत्व किती संवेदनशील असतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। 2 महिन्यापूर्वी चंद्रहारनी जेव्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी कुठचं पद मागितलं नाही। त्यांनी सांगितलं की मला ही ऐतिहासिक महारक्तदान यात्रा ही काढायची आहे आणि तातडीनं माननीय शिंदेसाहेबांनी त्याला होकार दिला। स्वतः एकनाथ शिंदेसाहेब या महारक्तदान शिबिरामध्ये सामील होणार आहेत, ते देखील जम्मूला पोचणार आहेत आणि श्रीनगरमध्ये देखील यातले काही पैलवान हे विमानानं जाऊन रक्तदान करणार आहेत। स्वतंत्र झाल्यापासून संपूर्ण भारत देशामध्ये आज सांगली जिल्हा हा उपक्रम करत आहे। खरं तर 798 जिल्ह्यांपैकी आज सांगली जिल्हा माझा आज हा उपक्रम करत आहे। गेले अनेक दिवसापासूनची माझी इच्छा होती की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब व उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण होते। खरोखर आज आमच्या सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ह्या गोष्टीचा अभिमान आहे आणि गर्व आहे, कारण ही यात्रा आज खरोखर गेल्या 77 वर्षामध्ये कधीही न झालेला उपक्रम आज आपण सांगली जिल्ह्याच्या वतीने करतोय। आज संपूर्ण देशातील युवकांना आपण सीमेवर जाऊन शस्त्र घेऊन जरी लढू शकत नसलो तरी आज आपण आपल्यासाठी जे आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर जे रक्त सांडतायत त्यांच्यासाठी आपण रक्त देऊन आज देशप्रेम देशभावना व्यक्त करू शकतो। खरं तर आज आमच्यासाठी आनंदाचा खूप आनंदाचा दिवस आहे। आज ही यात्रा काश्मीरच्या दिशेने रवाना होते। तिथे गेल्यानंतर जम्मू कमांड हॉस्पिटल, उधमपूर कमांड हॉस्पिटल आणि 10 तारखेला सकाळी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब श्रीनगरच्या कमांड हॉस्पिटलला येऊन स्वतः रक्तदान करून आमचे ठराविक 100 पैलवान तिथं चार्टर प्लेननं जाऊन तिथं रक्तदान करून येणार आहेत। म्हणजे खरोखर आज आमच्या पैलवान कुस्तीगीर मल्लांसाठी, शिवसैनिकांसाठी व युवकांसाठी खरोखर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ही यात्रा 100% यशस्वी करून आम्ही परत पुन्हा माघारी येऊ।